जनतेचा अधिकार मत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। केंद्र शासनाने अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला दिला दुजाभाव, इंडिया आघाडीचे निदर्शने। केंद्र शासनाने परवा झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये इतर राज्यांना मदत केली, पण महाराष्ट्राला कोणतीही मदत केली नाही। याचबरोबर वस्त्रोद्योगासाठी कोणतीही भरीव तरतूद केली नाही। याचा निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी 12 वाजता जोरदार निदर्शन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री यांचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे, शिवसेनेचे शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण, प्रताप होगाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये केंद्र शासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला। या आंदोलनामध्ये शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हा कार्याध्यक्ष उदयसिंह पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राहुल खंजिरे, शिवाजी शिंदे, प्रमोद कुडे, संतोष गौड, गणेश शर्मा, दिलीप शिंदे, बाबासाहेब कोतवाल, अभिजित लोले यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही निदर्शन या ठिकाणी आयोजित केले। परवा दिवशी या देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडला। अर्थमंत्र्यांनी एकूण त्यांच्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेख देखील त्या ठिकाणी केला नाही। या एकूण अर्थसंकल्पाकडे आपण बघितलं, 1,11,000 कोटीची भांडवली खर्चामध्ये महाराष्ट्रासाठी केवळ 7,475 कोटी रुपये त्या ठिकाणी ठेवले। त्याच्यामध्ये नागपूरचे आणि पुण्याच्या मुंबईचे मेट्रो रेल असेल, काही बांधकामं असतील, काही रस्त्यांची कामं असतील, एवढ्या मर्यादेमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी पैसा ठेवण्यात आला। आपण लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल बघितल्यानंतर महाराष्ट्रानं भारतीय जनता पक्ष आणि संघाला या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं। उत्तर प्रदेशनं या ठिकाणी त्यांना सत्तेवरनं खाली आणण्यासाठी म्हणून धडा शिकवला। 2 घटक पक्षांच्यावर आज भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। एक तर आंध्र प्रदेश आणि चंद्राबाबू नायडू आणि दुसरे नितीश कुमार आणि बिहार। आणि याचा परस्पर संबंध लक्षात घेतला तर बिहारसाठी केवळ 59,000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली आणि आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटी रुपयाची तरतूद, म्हणजे 1,11,000 कोटीपैकी 74,000 कोटीची तरतूद ही राजकीय हेतूपोटी स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन या ठिकाणी केली। सरकार छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गुण घेऊन चालणारा महाराष्ट्र, या महाराष्ट्रानं भाजपला धडा शिकवला लोकसभेच्या 18व्या निवडणुकीत। आणि म्हणून महाराष्ट्रावर सूड उगवण्याचं काम, उत्तर प्रदेशवर सूड उगवण्याचं काम आणि देशाच्या आर्थिक विकासाची मांडणी ही राजकीय दृष्ट्या करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करतोय। आपल्या 75 जनतेचा अधिकार मत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।